इंडिया आघाडीचे खासदार आज राजघाटाच्या दिशेने निघाल्याचं आपण पाहतोय। त्यामुळे आता हे बघायचं की राहुल गांधींच्या निवासस्थानाबाहेर दोन्ही बाजूनी म्हणजे दोन्ही मार्ग जे आहेत जाण्याचे आणि येण्याचे दोन्हीकडे बॅरिकेडिंग जे ते करण्यात आलेलं आहे। एक बॅरिकेडिंगची भिंत जी आहे ती उभी करण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे ह्या बसेस तिथून पुढे राजघाटाच्या दिशेने जाऊ दिल्या जाणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे आता। कारण जर या बसेस अडवण्यात आल्या तर मात्र एक संघर्ष जो आहे म्हणजे पुन्हा एक रस्त्यावरचा संघर्ष इंडिया आघाडीच्या सगळ्या खासदारांचा नेत्यांचा इथे बघायला मिळू शकतो। बरं, हे फक्त खासदारच या ठिकाणी उपस्थित नाहीये, तर त्याबरोबरीने काँग्रेसचे आणि इंडिया आघाडीतल्या विविध घटक पक्षांचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येनं आपल्या नेत्यांना पाठिंबा देण्याकरता या आंदोलनाबद्दल आपल्या भावना व्यक्त करण्याकरता इथं उपस्थित झाल्याचं बघायला मिळतंय। त्यामुळे हा जर आज इथे त्यांना थांबवण्यात आलं आणि त्यानंतर जर काही वेगळा रस्त्यावरचा संघर्ष वाढला तर मात्र घडामोडी अधिक वेगाने घडतील। आता देखील त्या घडताना दिसत आहेत। कारण राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या सगळ्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक झाल्यानंतर सगळे खासदार बसमधनं राजघाटाच्या दिशेने निघाल्याचं कळतं। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याबरोबर। प्रशांत, असं कळतंय की राहुल गांधींच्या निवासस्थानाच्या बाहेर दोन्ही बाजूने बॅरिकेडिंग करण्यात आले, पण आता हे खासदार सगळे राजघाटाच्या दिशेने जाण्याचा आग्रह करतात। ते निघालेत का? जर नसतील निघाले तर त्यांना जाऊ दिला जाईल का? एकतर आज काँग्रेस पक्षाच्या वतीने राहुल गांधी यांच्या निवासस्थानी एक अत्यंत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली। त्या बैठकीमध्ये सर्व काँग्रेसचे नेते उपस्थित झाले होते। काही इंडिया आघाडीचे देखील खासदार या बैठकीला उपस्थित झाले होते। पण महत्त्वाचं म्हणजे राहुल गांधींनी चंग बांधलेला आहे की ते सुनरी बाग लेन जिथे राहुल गांधी यांचं निवासस्थान आहे तिथून MPs need to be on the streets to fight for the democracy, to fight for the students. And last several days, it's something like taking over the capital city. We claim that this is mother of democracy. Now we know what is the situation of the mother of democracy. We had all grouped here, and we are aware of the seriousness of. जो हमारे स्टूडेंट्स हैं सड़क पे हैं, तो सारे के सारे ऑपोजिशन एमपीज को लगा कि हमें भी सड़क पे होना चाहिए। तो हम चाहते थे कि सारे के सारे ऑपोजिशन एमपीज इंडिया गेट जाएं। उन्होंने मना कर दिया, रोक दिया। फिर हमने कहा कि 30 जनवरी जाना चाहते हैं। यहाँ पे इन्होंने ये बस लगा दी है और यहाँ पे ये बस लगा दी है और ड्राइवर मतलब निकल के छोड़ दिया बस को। पे हम आगे नहीं जा पा रहे हैं। बट मेन मैसेज है स्टूडेंट्स को खिलाफ है। अभी यही पर प्रदर्शन किया जाएगा। नहीं, अब क्या करें, हम जाने की कोशिश कर रहे हैं। हमारा गांधी जी की असैसिनेशन स्पॉट है। पीटीसी मार्च नीचे। राहुल जी गांधी तो कहाँ जाएंगे? गांधी जनवरी मार्च के जाए वो शायद आप बोल रहे हैं। हाँ, लेकिन गांधी स्मृति पर जाके आपकी क्या बात हुई? क्या रास्ता खुल रहा है? राहुल जी, रास्ता खुल रहा है क्या? क्या बात हुई? क्या रास्ता खुल रहा है? रास्ता खुल रहा है क्या? पता नहीं। Second bus is there. After that, there is barricade.
ऑपोजिशन एमपीज को लगा कि हमें भी सड़क पे होना चाहिए, तो हम चाहते थे कि सारे के सारे ऑपोजिशन एमपीज इंडिया गेट जाएं। उन्होंने मना कर दिया, रोक दिया। फिर हमने कहा कि 30 जनवरी जाना चाहते हैं। यहाँ पे इन्होंने ये बस लगा दी है और यहाँ पे ये बस लगा दी है और ड्राइवर मतलब निकल के छोड़ दिया बस को। हम आगे नहीं जा पा रहे हैं, बट मेन मैसेज है स्टूडेंट्स को कि हम आपके साथ हैं, पूरा आपके साथ है और जो आपके साथ हो गेटला जाण्यापासून रोखलं असं राहुल गांधी म्हणतात आणि त्याचबरोबर ज्या बसमधून आम्हाला आणलेला आहे त्या बसमधला ड्रायव्हर सुद्धा खाली गेलेला आहे उतरून असं ते म्हणतायत आणि इथं बस आता उभी आहे त्याच्यामध्ये खासदार असल्याचं त्यांनी सांगितलंय। या चित्रांमध्ये आपण बघू शकतो, या दृश्यांमध्ये प्रियंका गांधी आपल्याला या बसमध्ये दिसतायत, राहुल गांधी सुद्धा याच बसमध्ये आहेत आणि आघाडीचे जे इतर खासदार आहेत तेही आपल्याला दिसतायत। इंडिया आघाडीचे विद्यार्थ्यांसोबत आम्ही रस्त्यावर उतरलोय असं राहुल गांधींनी म्हटलेलं आहे। याआधी संसद भवन परिसरामध्ये आंदोलन करण्यात आलं होतं या विरोधकांकडून। पंतप्रधान निवासस्थानासमोर आंदोलन केलेलं होतं, त्याच्यानंतर लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये गोंधळ पाहायला मिळाला आणि आज विरोधक रस्त्यावर उतरताना दिसतात, मात्र त्याच वेळेला त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं ही विरोधकांचं म्हणणं आहे। मुख्य म्हणजे यावेळेला आघाडीचे जे इतर पक्ष आहेत त्या पक्षाचे खासदार सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत। मागील काही दिवसांपासून विद्यार्थ्यांचं आंदोलन दिल्लीमध्ये सुरू आहे आणि 20 तारखेला जे संसद मार्च झालेला होता विद्यार्थ्यांचा त्याच्यानंतर मोठ्या संख्येनं इथं आंदोलनं होताना दिसून येत आहेत। त्यामध्ये लाठीचार्ज जो करण्यात आला होता विद्यार्थ्यांवर त्याचा निषेध म्हणून विरोधकांनी ही आंदोलनं करायला सुरुवात केलेली आहे आणि आता विरोधकांकडून रस्त्यावर उतरून आंदोलन केलं जात असल्याचं आपण बघू शकतोय। राहुल गांधी, प्रियंका गांधी, सुप्रिया सुळे या सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या। बसच्या ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतलं असंही राहुल गांधी म्हणतायत, म्हणजे आम्हाला राजघाटकडे जाऊ दिलं जात नाही आणि बसच्या ड्रायव्हरला ताब्यात घेतलेलं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। देखेंगे सरकार का क्या खेल है, हम भी खिलाड़ी है। अरे 3 साल लड़ेंगे, जब तक उम्र है लड़ेंगे। इसके अलावा जिस तरीके से कल मोदी जी ने आज मोदी जी ने ट्वीट किया, लेकिन कोई निवारण नहीं निकाला और ईसी के अंदर भी मोदी का गारंटी का कोई हम सब उनके साथ जाएंगे जरूर। सर क्या कुछ संदेश गांधी स्मृति को कुछ सुना गया? देखिए, ये देश गांधी का है, गांधी के असूलों का है और उन असूलों पे छात्र शांतिपूर्वक प्रदर्शन कर रहे हैं और सरकार लगातार कई दिन से उन पर अत्याचार कर रही है। इसी संदेश को कि देश अत्याचारी सरकार का नहीं गांधी का है, इस संदेश को देने के लिए राहुल गांधी के सारे लोग इंडिया लाइन के सब नेता वहां जा रहे हैं। हमें कोई भी संदेह नहीं है। खासदार हे चालतच पुढे निघाल्याचं आपल्याला दिसतंय, मात्र ज्या बसमध्ये राहुल गांधी आहेत त्यांच्यासोबत इतरही खासदार आपल्याला दिसत आहेत ते मात्र तिथंच थांबलेले आहेत, फोन लावताना दिसून येत आहेत आणि या बसचा जो ड्रायव्हर आहे त्याला मात्र पोलिसांनी ताब्यात घेतलं असं राहुल गांधींचं म्हणणं आहे। तिकडची दृश्य आपण बघितली तर खासदार आपल्याला या बसमध्ये दिसत आहेत, राहुल गांधी आहेत, प्रियंका गांधी आहेत आणि इतरही खासदार इंडिया ब्लॉकचे यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। बाहेर प्रचंड गर्दी आहे, विद्यार्थी कार्यकर्ते आपल्याला मोठ्या संख्येने दिसत आहेत आणि अशा वेळेला काही नेते हे मात्र रस्त्यावर चालताना सुद्धा दिसत आहेत। जी अपडेट आपल्याकडे येते ती म्हणजे या बसचा ड्रायव्हर परतलेला आहे आणि यानंतर आता राजघाटकडे हे सर्व खासदार जाणार असल्याची माहिती आहे आणि ही बस निघालेली आहे, रवाना होताना दिसतीये। केंद्रीय शिक्षण मंत्री प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जाते आणि जो लाठीचार्ज विद्यार्थ्यांवर करण्यात आला होता त्याचा निषेध केला जातोय। लोकसभेमध्ये आज गोंधळ पाहायला मिळालेला होता, राज्यसभेमध्ये सुद्धा गोंधळ पाहायला मिळाला आणि त्यानंतर आता जे विरोधक आहेत, विरोधी पक्षातील जे खासदार आहेत ते रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे। राहुल गांधींनी थोड्याच वेळापूर्वी प्रतिक्रिया दिलेली होती, या बसमधून आम्ही चाललो होतो, आम्हाला रस्त्यावर उतरायचं आहे विद्यार्थ्यांसोबत असं ते म्हणतायत, पण या बसच्या ड्रायव्हरला ताब्यात घेतलं होतं असं त्यांनी सांगितलेलं आहे, पण त्यानंतर ड्रायव्हर मात्र आलेले दिसत आहेत त्यावेळची ही दृश्य।
ये गधों को इतिहास याद है तो याद करेंगे। अरे हम जहाँ भी जाए यार, देश हमारा है। ये कायर अपने बैठ के पुलिस को बुला के हमें डरा रहे, हमारे इसमें डर नहीं है। सुप्रिया जी नहीं, जो हमारे स्टूडेंट्स हैं वो सड़क पे हैं, तो सारे के सारे ऑपोजिशन एमपीज को लगा कि हमें भी सड़क पे होना चाहिए। तो हम चाहते थे कि सारे के सारे ऑपोजिशन एमपीज इंडिया गेट जाएं। उन्होंने मना कर दिया, रोक दिया। फिर हमने कहा कि 30 जनवरी जाना चाहते हैं। यहाँ पे इन्होंने ये बस लगा दी है और यहाँ पे ये बस लगा दी है और ड्राइवर मतलब निकल के छोड़ दिया बस को। तो यहाँ पे हम आगे नहीं जा पा रहे हैं। बट मेन मैसेज है स्टूडेंट्स को कि हम आपके साथ हैं, पूरा विपक्ष आपके साथ है और जो आपके साथ हो रहा है, आप पर जो वायलेंस हो रहा है उसके हम बिल्कुल खिलाफ हैं। नहीं, आप देख रहे हैं हम जाने की कोशिश कर रहे हैं। हम 30 जनवरी मार्च जाना चाहते थे, सिंबॉलिकली गांधी जी की असैसिनेशन स्पॉट है इसलिए। वो शायद अब खोल रहे हैं। पता नहीं बस is behind us also. What about the second bus? Second bus is there. After that, there is barricade. So now, if you have squeeze between two, yes, two barricades. And in front there are more obstacles. Okay, Rahulji, they are allowing. ची प्रतिक्रिया आहे. ज्या वेळेला बस थांबलेली होती तेव्हा राहुल गांधींनी प्रतिक्रिया दिलेली होती, आम्हाला जायचं आहे, मात्र इंडिया गेटकडे जायचं आहे, पण आमची बस इथं थांबवली, त्याच्या पुढे एक बस लावली आणि त्याच्यानंतर मागेही बस लावलेली आहे, त्यामुळे आम्ही हलू शकत नाही असं ते म्हणत होते. जाने पर भी इस सरकार ने रोक लगा दी है। इससे ज्यादा देश विरोधी, युवा विरोधी और राष्ट्र विरोधी सरकार कोई और हो नहीं सकती है। लेकिन राहुल गांधी ने अगर जाने का मन बना लिया तो हम सब उनके साथ जाएंगे जरूर। सर क्या कुछ संदेश गांधी स्मृति को कुछ सुना गया है? देखिए, ये देश गांधी का है, गांधी के असूलों का है और उन असूलों पे छात्र शांतिपूर्वक प्रदर्शन कर रहे हैं और सरकार लगातार कई दिन से इन पर अत्याचार कर रही है। इसी संदेश को कि देश अत्याचारी सरकार का नहीं गांधी का है, इस संदेश को देने के लिए राहुल गांधी के सारे लोग, इंडिया लाइन के सब नेता वहां जा रहे हैं। गेटकडे जाणार होतो, मात्र आम्हाला अडवलं. आता आम्ही गांधी स्मृतीस्थळाकडे निघालेलो आहोत असं राहुल गांधींनी थोड्या वेळापूर्वी सांगितलं. आणि त्यानंतर त्यांचे जे नेते आहेत, काँग्रेस पक्षाचे नेते, त्यांच्याकडून सुद्धा वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतात. तिकडची दृश्य आपण बघितली तर बाहेर प्रचंड गर्दी कार्यकर्त्यांची दिसते. त्यांच्याकडून इथं घोषणाबाजी केली जाते, आंदोलन केलं जात आहे आणि आम्ही विद्यार्थ्यांच्या सोबत आहोत असं राहुल गांधींनी थोड्याच वेळापूर्वी म्हटलेलं आहे. याशिवाय इंडिया आघाडीचे जे इतर खासदार आहेत तेही या ठिकाणी दिसत आहेत. या बसेसमधून गांधी स्मृतीस्थळाकडे हे सर्व खासदार निघालेले आहेत. पण गर्दी प्रचंड आहे आणि दिल्लीमध्ये यावेळेला ट्रॅफिक सुद्धा भरपूर असतं, त्याच्यामुळे आता किती वेळ लागणार हा सवाल आहे. पण इथं दिल्ली पोलिसांनी बॅरिकेडिंग केलेलं होतं, ते हटवताना पोलीस दिसत आहेत आणि ही बस हळूहळू पुढे सरकताना दिसून येते. दिल्लीमध्ये पाऊस सुद्धा सध्या पडतोय आणि अशात विरोधकांचं हे आंदोलन सुरू आहे. गांधी स्मृतीस्थळाकडे विरोधक निघालेले आहेत, त्याच्यामध्ये सुप्रिया सुळे आहेत, त्याचबरोबर खासदार राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी आणि इतरही जे खासदार आहेत वेगवेगळ्या पक्षांचे, विरोधी पक्षाच्या, तेही या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत या बसमध्ये. आणि मंत्री प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जाते. 20 तारखेला विद्यार्थ्यांनी संसद मार्च काढलेला होता, त्यावेळेला विद्यार्थ्यांना रोखण्यात आलं संसदेकडे जाण्यापासून. काही विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झालेला होता आणि त्याचा निषेध म्हणून दुसऱ्या दिवशी जी काँग्रेस आहे, काँग्रेस पक्षाचे खासदार हे संसद भवन परिसरामध्ये बसलेले होते. पंतप्रधान निवासस्थानासमोर त्यांनी आंदोलन केलं होतं. त्यानंतर या खासदारांना ताब्यात सुद्धा घेण्यात आलं होतं आणि 2-2.5 तासानंतर त्यांना सोडून देण्यात आलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही या खासदारांनी आंदोलन केलं
त्याच्यामध्ये काळे कपडे घालून आंदोलन करताना खासदार दिसलेले होते आणि आज पुन्हा एकदा हे विरोधी पक्षातले खासदार आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांची बस पुढे रवाना होताना सुद्धा दिसतेय. बॅरिकेटिंग आधी केलेलं होतं पण ते बॅरिकेटिंग हटवून आता ही बस पुढे सरकताना आपल्याला दिसतेय. पण कार्यकर्त्यांची गर्दी मोठी आहे, घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते आणि एकूणच जे इंडिया आघाडीमधील पक्ष आहेत त्यांचे कार्यकर्ते नेते इथं जमल्याचं आपल्याला दिसतंय. आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरणार असं थोड्याच वेळापूर्वी राहुल गांधींनी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि काँग्रेसचे इतरही नेते ही प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. गांधी स्मृती स्थळाकडे जाणार आहोत, प्रतिकात्मक आंदोलन त्या ठिकाणी करणार असं त्यांनी म्हटलेलं आहे. जे